लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर ते नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक 1 नांदेड यांच्या वतीने मान्सून पूर्व आढावा बैठक इसापूर धरण येथे संपन्न झाली। महाराष्ट्रातील प्रसिद्ध मातीबांधकाम असलेल्या धरणापैकी यवतमाळ ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर प्रसिद्ध इसापूर धरण असून या धरणाला 2 डावे आणि उजवे कालवे आहेत। या धरण साठ्यातील पाणी विदर्भ मराठवाड्याच्या शेती सिंचनाला कालव्याद्वारे सोडले जाते। सध्या धरण क्षेत्रामध्ये जवळपास 38% पाणी साठा शिल्लक आहे, परंतु पावसाळा सुरू होण्यासाठी अवघा 1 आठवडा शिल्लक आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये जवळपास सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक 1 च्या वतीने सदर आढावा बैठकीचे आयोजन केले होते। हवामान विभागाच्या वतीने वर्तविलेल्या अंदाजानुसार 100%च्या वर पाऊस झाल्यास पाणी साठवणूक व धरण क्षेत्रातून वक्र दरवाजाद्वारे पाणी सोडण्यात येईल। तसेच निर्माण होणारी पूर परिस्थिती व धरण क्षेत्र खालील गावे व नागरिकांची सुरक्षितता या प्रमुख विषयांच्या अनुषंगाने सदर आढावा बैठकीचे आयोजन इसापूर धरण विश्रामगृह येथे करण्यात आले होते। सदर आढावा बैठकीला या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री जगताप यांनी उपस्थित असलेल्या सर्व विभाग पदाधिकारी कर्मचारी यांना सखोल मार्गदर्शन केले। यामध्ये प्रकल्प कार्यकारी अभियंता श्री जगताप, पूर नियंत्रण कक्ष प्रमुख उपविभागीय अभियंता एच.एस. धुळगुंडे, सहाय्यक पूर नियंत्रण कक्ष प्रमुख के.जी. क्षीरसागर, पुसद तहसीलचे नायब तहसीलदार जी.एन. कदम, मंडळ अधिकारी पातुरकर एस.के. नूर, धरण पोलीस सुरक्षा रक्षक कचरू भालेराव, उमरखेड महसूलचे श्री पाईकराव, हातगाव पोलीस विभागाचे ठाणेदार, पोलीस कर्मचारी इत्यादी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।